नमस्कार मंडळी. आज आम्ही निघालो आहोत एक अत्यंत शांत सुंदर असे अभय प्रभावना जैन म्युझियम बघायला. हे ठिकाण लोणावळ्यापासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर काणे गावाजवळ वसलेले आहे. सकाळी आम्ही कल्याणहून 6 वाजताची इंद्रायणी एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि थेट लोणावळा येथे पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी लोकल ट्रेनने आम्ही काणे स्टेशनला पोहोचलो. लोणावळ्यापासून हे 3रे स्टेशन आहे. काणे स्टेशनवर उतरल्यानंतर साधारण 4 किलोमीटर अंतरावर हे म्युझियम आहे. येथे जाण्यासाठी तुम्ही ऑटो किंवा खाजगी वाहन वापरू शकता. काणे स्टेशनवरून थेट म्युझियमपर्यंत ऑटो भाडे अंदाजे 200 रुपये घेतात. आम्ही सकाळी साधारण 9 ते 10च्या सुमारास म्युझियमच्या गेटजवळ पोहोचलो. पार्किंग जवळून पुढे जाण्यासाठी खास बस सेवा उपलब्ध आहे, जी पर्यटकांना आतल्या मुख्य गेटपर्यंत घेऊन जाते. या म्युझियमची एंट्री फी प्रति व्यक्ती 500 रुपये आहे आणि बाणस्तंभ पाहण्याची एंट्री फी 100 रुपये प्रति व्यक्ती आहे. येथे तुम्हाला पूर्ण म्युझियम पाहण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. हे म्युझियम बुधवार ते रविवारी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ओपन असते, पण इथे एंट्री फक्त 5 वाजेपर्यंतच घेतली जाते. अभय प्रभावना हे एक नॉलेज सेंटर आहे, जे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्ट्री या संस्थेने उभारले आहे. ही संस्था अमर प्रेरणा ट्रस्टचा एक भाग आहे. याला म्युझियम ऑफ आयडियाज म्हणजेच विचारांचं संग्रहालय असंही म्हटलं जातं. हे म्युझियम जैन धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित असून येथे शांती, ध्यान आणि आध्यात्मिकता यांचा अनुभव घेता येतो. ठिकठिकाणी आकर्षक शिल्पकला, धार्मिक दृश्यांची मांडणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमूल्य सांगण्याचा प्रयत्न येथे केला आहे. प्रभावना या शब्दाचा अर्थ आहे समाजासाठी दिलेली एक अमूल्य निस्वार्थ भेट. श्री अभय फिरोदिया यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली हे केंद्र उभं राहिलं आहे. तब्बल 10 वर्षांच्या परिश्रमानंतर जैन विद्वान, विचारवंत, कलाकार आणि अनेक सहकार्यांच्या योगदानातून ही अभय प्रभावना साकारली गेली आहे. इथे संग्रहालयामध्ये जाताना मोबाईल लॉकरमध्ये ठेवूनच आतमध्ये प्रवेश करता येतो आणि ओपन एअर हेरिटेज वॉकमध्ये आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो. हे संग्रहालय 5 विभागामध्ये पाहता येते. पहिल्या विभागात संस्कृतीपासून जैन तत्वज्ञानापर्यंतचा प्रवास 15 गॅलरीमध्ये दाखवला आहे. दुसऱ्या विभागात प्राचीन श्रमण व जैन धर्माचा विकास आणि प्रसार 6 गॅलरीमध्ये दाखवला आहे. तिसऱ्या विभागात मानवाच्या आनंद, सुरक्षा आणि समृद्धीसाठीच्या सततच्या प्रयत्नांचे दर्शन आहे. चौथ्या विभागात भारतातील परंपरांवर जैन मूल्यांचा प्रभाव आणि महान विचारवंत व शिक्षकांचे योगदान दाखवले आहे. पाचव्या विभागात ओपन एअर हेरिटेज वॉक हा इंद्रायणी नदीच्या काठावर असलेला शांत आणि निसर्गरम्य मार्ग सुमारे 20 एकरांमध्ये पसरलेला आहे. सुंदर लँडस्केप, आधुनिक कलाकृती आणि भारताच्या भूगोलात हजारो वर्षांपासून जपल्या गेलेल्या जैन मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या अद्भुत स्थळांच्या उत्कृष्ट प्रतिकृतींनी हा परिसर सजलेला आहे.
येथे ध्यानमग्न ऋषभदेव यांची 43 फूट उंच भव्य मूर्ती आहे. मूर्तीभोवती भिंतीचित्राद्वारे तीर्थकर ऋषभदेव यांच्या शिकवणी आणि त्यांच्या मुली ब्राह्मी व सुंदरी तसेच पुत्र भरत आणि भाऊ बली यांच्या प्रेरणादायी कार्यकथाही दाखविल्या आहेत. समतेचा प्लाझा येथे 56 फूट उंच मंदिर आहे, ज्यामध्ये चारही दिशांना तोंड केलेली भव्य मूर्ती उभी आहे. मंदिराभोवती सुंदर फुलझाडांची बाग आणि प्रतिबिंब तलाव आहे, जे शांत ध्यान आणि चिंतनासाठी उत्तम वातावरण तयार करतात. इथे आतमध्ये मानस्तंभ मनोरा देखील आहे. हा मनोरा या म्युझियमचे एक आकर्षण आहे. पारंपरिक रचनेवर आधारित 100 फूट उंच मानस्तंभ मनोरा हा आध्यात्मिक प्रगतीचे आधुनिक प्रतीक आहे. या मनोऱ्याचे 7 सुंदर कोरीव थर हे जैन धर्म आणि मानवी जीवनाचे महत्त्वाचे टप्पे दर्शवतात. या म्युझियममध्ये उत्तम जेवणाची सोय देखील आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ठिकाणांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.